तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे. नसता आम्ही मात्र सगळे स्वरींची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहे. या तीनही बाजूंना मराठ्यांचाच फायदा होणार आहे, म्हणून याला आपण होकार दिलेला आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचं ते घेते, आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचं आपण घेतो. म्हणजे काय की राज्यात आणि केंद्रात आरक्षण आहे. आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठ्यांच्या जातीचं जाण, उद्या पूर्ण मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आता हे राज्यापुरतं आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचं. परंतु ज्यांना नकोय ते घेतील का? जोर जबरदस्ती नाही, तेही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला. आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं 20 तारखेपर्यंत काही करू अंमलबजावणी करा. अंतरालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घ्या. हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा, ते लागू करा. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून द्या, की जी टप्प्याटप्प्यानं 3-3 महिन्याच्या टप्प्याने तुम्ही केलं तरी चालतंय, जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे. कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी, गोरगरीब लेकरांच्या मराठ्यांच्या लय हजार आहेत. यांच्यासाठी कोणी म्हणत नाही मला हे नको ते नको. फक्त जे म्हणतायत ना आम्ही आमके मराठी आहेत ना, आम्ही कुणबी नाही आहेत, आम्ही मराठीच आहेत ना, तो मराठी ना, आम्ही कोण आहेत? आम्ही मराठीच आहेत. शेतकरी आम्हीच आहेत, मराठी आम्हीच आहेत. पण आता या असल्या तोतांडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको, लेकरं मोठे झाले पाहिजे. हे सरकारनं करणं अपेक्षित आहे, सरकारला करावंच लागेल. मी 20 तारखेपर्यंत उपोषण करत असतो. जर नाही केलं तिथून पुढे सरकारने सरकारचं धोरण बघायचं, मराठ्याचं धोरण बघणार आहे. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं? अहवाल तर स्वीकारला, आता विरोधक त्यावर प्रश्न निर्माण करतात. 15 दिवसात 1 कोटी घराचं संरक्षण झालं ही फार मोठी गोष्ट आहे. दुसरं आयोगाचे सदस्य काही काढले गेले, पळाले गेले, त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खाजगीत बोललं जातं. त्यांच्या जबाब आपण हा अहवाल केलेला आहे, करून घेतला गेला नाही. त्याला कामच काय, एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली की त्याला कामच ती खोटं कसं केलं, काय केलं. अरे 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतील? 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतील? काम केलं त्यांनी म्हणून आवाज आला. आता त्याला ते नाव ठेवायचं सवय. आता जसं आम्ही आता काय केलं, आता सांगू पण सांगितलं पण पाहिजे. आम्ही काय केलं आता आयडिया, याला मग छत्रपतीचे गणी काय म्हणते. एखाद्या नदीत जर हमेशाच पाणी येत असलं, शेतकरी जर अडवणूक होत असली जायची, गावाकडे यायची किंवा शेताकडे जायची, तर पर्याय रस्ता माणसाकडे असला पाहिजे. मग मराठ्यांनी मागासवर्ग आयोगाच्या मार्फतच मराठ्यांना आरक्षण मिळाले, मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळाले. म्हणजे 5ही बाजूला होईल तर मराठ्यांच्याच लेकराचा फायदा होईल, हेही त्यांना सहन होत नाही. त्याला आम्ही काय करू? आता सरकारने सांगितलं की राज्य मागासवर्ग आयोगाच्या या सगळ्या शिफारशीनंतर, रिपोर्ट नंतर ते स्वतंत्र आरक्षण दिलं म्हणजे मराठा समाजाला. त्याचा अर्थ असा आहे की यापूर्वी ESBC किंवा SEBC आधी 2 वेळा जे झालं ना, 2013, 2018ला आरक्षण मिळालं, तसाच एक वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना, म्हणजे उर्वरित मराठ्यांना ज्यांनी कुणबी नोंदले त्यांना आरक्षण देण्याला असं स्पष्टपणे सांगितलं आहे सरकार. जरी वाक्यपिते नसले तरी असं कळतं. तर जसं 2 वेळा झाले ते टिकलं नाही, तसं याही वेळेस होणार असं का नाही. म्हणूनच मी आता एक शब्द वापरला, कधी पर्याय रस्ते माणसाकडे असले पाहिजेत, हुशारी असली पाहिजे, दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे. म्हणून आपण सगळा सोयरा आणि समितीला पुन्हा वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे. खरं कारण त्याचं ते सुद्धा आहे. उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं 50% आत करणार आहेत का बाहेर, तर याचं उत्तर आहे 50% बाहेर. कारण वेगळा प्रवर्ग 13% मराठ्यांचा होऊ शकत नाही. 50% कसला पठ्ठ्या आणला तरी होऊ शकत नाही. मग हे बाहेरच जाणार आहे. ते पुन्हा जर तीच खेळ झाला
त्याची हिअरिंग कशात होती हे बी महत्वाचं आहे पुढे चालून. ओपन कोर्टात झाली तर मग नाही दागा फाटका होणार. परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटोळं करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, मराठा म्हणून पाहिजे, तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोडो मराठी लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचं आरक्षण दिलेलं आहे. परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठी आहेत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे. मी 96 92 कवर राहता तू हे करतो कशाला? सगळे 96 तिथं कोण कच्चं आहे, कोण कच्चे नाही तिथं मराठी कोणाचे, सगळ्याचे मनगटात जोरच आहे. उगा काहीतरी सांगायचं, पिढ्याना पार लेकरांचे हाल झाले, आणखी ना डोळ्यात एकदा हाल बघायचे ते असले ऐकून. तुम्हाला भरमसाठ त्यामुळे शिवसेनेचं 2 दिवसाचं दिलं तर 1.5 वर्ष जळत माणसाला न्याय देण्याची आहे. राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आरक्षण आहे. आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेबाला करावीच लागणार. जर क्लिअर तुमची व्याख्या जर क्लिअर झाली तर या गव्हर्न करून आरक्षण देण्याची गरज नव्हती असं साहजिकच साधा प्रश्न उपस्थित होतो. मग सगळे सोयऱ्यांवर गेल्या 15-20 दिवसांपासून तुम्ही प्रेशर केस सांगताय, कुठं अडचण येते आहे का? हा सगळे सोयऱ्यांचा मुद्दा सरकार बाजूला सारून कुणबी नोंदी असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांना वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. ते आज वाटायला इथून मागं नाही. ते आज बोलताना शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण. इथून मागं ती आमच्या नजरेत नव्हतं. जे कोण 5-25 जण येतं त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं. म्हणलं जाऊन ते 5-25 जणांसाठी काय होतं, एखादी बार राह तुला कवर काय राहायचं ती, तुला वाटलं एखादी बाराची ती उडत होती, ये आमचं घ्यायला परत देतो आम्ही तुला, अडचण नाही. ते आज थोडंसं क्लिअर झाल्यासारखं वाटतंय. परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती आहे थोडक्यात, कारण ही पत्रकार परिषद का भाषण नाही सारखं करायला. मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक झालेली नाही, अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता. समजून घेत जा. कधी पण अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता. मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक केली, गोड गोड बोलले, अधिसूचना निघाली, कळतंय ना, अधिसूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची 2012-2001च्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या. आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण 1 रुपयाची फी लागणार नाही कायदा घेऊन आला, निर्णय घेऊन आलेला. त्याच्यात अशा 5-7 गोष्टी करून आलेले. उगा असं कुणी काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठवलं नसलं. गोड बोलूनातले आपण इतक्या कच्च्या तालमीतले नाहीयेत, जरा समजून घ्या. हा तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागले हे म्हणू शकता. पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील? आता त्यांनी तर सांगितलं 20 तारखेला अधिवेशन याचा अर्थ राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रवर्ग वगैरे वगैरे करणार. तुमचा आग्रह कशासाठी राहील? आणि आता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलाही उपचार घ्यायला तयार नव्हते, पाणी प्यायला तयार नव्हते, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही औषध उपचार घेतले किंवा पाणी घेतले? ते समाज ऐकायला तयार नव्हता. काय झालं, आमच्या दोघांचं एकमेकाचं एवढं नातं झालं तर समाजाचं माझं. आम्ही एकमेकाला किती बोलतो खवळतो पण आम्ही लांब जात नाही. त्यांच्या खालून किंकाळ्या येणं ते सहन होण्याच्या पलीकडच्या होते आणि समाज दम खायला तयार नव्हता. समाजाने वेगळंच आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली. त्यापेक्षा आपणच स्वतःला सलाईन लावून घ्या आणि त्या सलाईन लावून घेतल्या आणि मान्य न्यायालयाचा पण निर्णय आला होता. परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो, एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजासाठी लढणारच आहे. त्याच्यामुळे कोणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथंच विषय संपलाय का? पुढे आहेच ना आणखीन. कोणी जर म्हणलं आपल्याला फसवलं फसून पुन्हा सुरू करू डबल. आपण काय मोडक्या पायाचे आहेत का त्यांच्यावर? पुन्हा सुरू करू ना. आपण आपला विश्वास ठेवून आपण मिळवायचं. सगळे सोयऱ्या कायद्यावरच आपण ठाम आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच पाहिजे आणि 20च्या आतच पाहिजे. कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे, त्याला मी काय करू शकत. अधिवेशनामध्ये सुद्धा याच सगळे सोयरींवरच निर्णय घ्यावा, याच्यावर चर्चा करावी. त्याच्यानंतर मग हा जो अहवाल आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर जो काही वेगळा प्रवर्ग देणार त्याच्यावर चर्चा करावी असं तुमचं मागणी आहे. माननीय शिंदे साहेबांचा, माननीय फडणवीस साहेबांचा जर काही गोड गैरसमज असला की कुणबी नोंदी मिळाल्यात त्यांना आरक्षण देऊ आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हे देऊ, त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा.
आम्हाला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे. ती गटीत केला त्याच्यासाठी गोरगरीब समाज लढलाय, यांच्यामुळे तो गठीत झालेला आहे मागासवर्ग आयोग. पण ते 5-25 जणांसाठी 12-13 जण आहेत त्यांना लागत होती त्यांच्यासाठी. तर आपलं मोठं मन आहे, जसं मोठं मन आहे समाजाचं, माझं नाही म्हणत, माझ्या समाजाचं एवढं मोठं मन आहे, तुम्हाला ते लागत तुम्ही ते घ्या, आम्ही हे घेतो, आम्हाला जे पाहिजे ते. इथं का जोर जबरदस्ती नाही. आणि याच्या पलीकडे सांगतो, जे मुलींसाठी मोफत शिक्षण आणलंय फार मेडिकल पर्यंत आहे, त्याच्या सगळ्या जाती धर्मांच्या मुलीला सुद्धा आणलंय, सगळ्या जाती धर्मातल्या. म्हणजे आमच्याकडे असला आकुडपणा नाहीये. केशदचा जेर आणला, केशदचा सगळ्या जाती धर्माच्या आमच्यामुळे मागं व्हायला लागल्या. ओबीसी नेत्यांच्या दबावामुळं आज सगळ्या विषय बाजूला सारला जातोय असं वाटत नाही का? मग ते बाजूला जाते, त्याला काय करावं मग आहे. आणि तेव तर ज्या पक्षात आहे ना, तेव त्याच्या पक्षातल्या लोकांचे त्याच्यामुळे सुद्धा हाल होणार आहेत विनाकारण. कारण मराठी सगळा आता स्टँडच बदलेला आहे परवापासून. मला सगळ्यांनाच घ्यावं लागली भाऊ, मी शपथ सांगतो. एवढा जीव झाला ना त्यांना काही नको आहे आता, माणसं पाहिजेत फक्त एकमेकाची. आणि पुढं काय करायचं ते आता म्हणजे ते आता समजून घ्यावं त्यांनी. त्यांना असं मराठी म्हणजे काय हे जर त्यांना थोडंफार माहीत असेल तर त्यांनी बदल करावा. नारायण राणे पोहोचलेला आहे राज्य मागासवर्ग आयोगात. मी आज त्याचा अहवाल दिला आहे. तर स्थितीमध्ये 2 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असणं गरजेचं होतं, पण आज तसं दिसलं नाही. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत 2 उपमुख्यमंत्री फडणवीस दिसले, दुसरे मात्र दिसले नाहीत. त्यांच्यातला आपल्याला नाही मजा कळत, रेल्वे लागली नसेल त्यांना यायला. तुमचा राग वगैरे आहे का? मग राग धरून मग काय करणार आहे ती? धरला नाही आलं मला काय करायचं त्याला? मग इकडं मग चालली बेजरी धरून पुसून धरून त्याला काय आला नाही आला काय तेवढंच नाही की तुम्ही सातत्यानं म्हणता ना की मंत्री भुजबळ हे दबाव टाकतायत त्यांच्या पार्टीवर, असं काहीतरी राजकीय हेतू असू शकतो. मराठ्यांनी दुसऱ्या सूत्रात प्रत्यक्ष पाठिंबा न देणं वगैरे काही असू शकतं असं तुम्हाला वाटतं का? ज्या पार्टीत राहणार त्या पार्टीची जबाबदारी बेजरी होणार. पाटील, मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं केलं की सरकार सुरुवातीपासून आंदोलनासाठी पॉझिटिव्ह होतं, सकारात्मक होतं. मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन का केलं? कोणतं हे काय आता कळालं असेल ना त्यांना. करायचा उद्देश काय? कारण सरकार सकारात्मक होतं असं ते म्हणतात. आम्ही पण म्हणतो सकारात्मक नाही, आम्ही म्हणतो तो सकारात्मकच आहे. शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब 100% देतील. आणखी 20 तारखेपर्यंत आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आहे. पण तुम्ही 15ची भूमिका 20 वर गेली अधिवेशनाची. तुमचा सगळ्या सोयऱ्यांचा अंदाज दिसाना अंमलबजावणीचा. मला एक कळत नाही, मराठी याच्यामुळे चिडलेत खरे. तुम्ही अधिसूचना काढली ना, मग तुम्ही काढता तर देत कमवून नाही. शिंदे साहेबाला सर्व सांगतो, फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, आणि हे त्यांच्यासाठी लय महत्वाचं आहे. तुम्ही देऊन तुमच्यावर नाराजी व्हायला लागली, मग जरा कारण शोधा. असं कस काय असेल? दिल्यावर कस काय नाराजी होऊ शकते? दिल्यावर तर लोकांनी रक्कम घेतलं पाहिजे, मग देऊन नाराजी कस काय होती? तर त्याचं कारण असं आहे, तुम्ही काय करताय, अधिसूचना काढताय किंवा शासन निर्णय घेताय, त्याची अंमलबजावणीच करीत नाहीत. त्यामुळे लोकांना वाटतं नेमकं दिलं काय तुम्ही. आता तुम्ही अधिसूचना काढली ना, फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी बिनधास्तपणे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, बिनधास्तपणे. तुम्ही नाही केली आणि तुम्ही हे दोन्ही आरक्षण दिले आता, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून बी आणि कुणबीचं पण, तरी तुमच्यावर प्रचंड रोषच मराठ्यांचा राहणार आहे. कारण तुम्हाला आम्हाला जे मराठ्यांना खरं पाहिजे ते नाही. कारण आम्ही शेतकरी, कुणबी शब्द अजून नाही बाबा, अडाणी लोकांचा शब्द होता. कुणबी म्हणजे शेतकरी, आणि शेती करायला काय लाजायचं आणि तुम्हाला शेतीला सगळ्या जमिनी कोणत्या चंद्र राहायला जाणं, त्याला काय लाजायचं? पाटील, नारायण राणे बोलतात की खरे मराठ्यांची ताकद कळेल नाही. खरे मराठी कोण आहेत? म्हणजे आपली ताकद ओळखावी आणि अंतरावर पडून राहावं, नाट्य करावी, तसं नारायण राणे. मला आणखी नाही एवढ्या त्यांना सुट्टी द्यायची एवढ्या वेळेस. निलेश राणे साहेबांना विशेष करून माझं सांगणं आहे, तुम्ही त्यांना थांबवा, कारण मला सुद्धा काही मर्यादा येतात.
मी कचरा लागेल धुवून काढीन, मी सोडणार नाही इथून पुढं. कारण मला सुद्धा मर्यादा आहे. तुम्हाला काय बोललो आम्ही? चला काय बोललो तुम्हाला? नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून बरेच शब्द आहे का? अरे बाबा, नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा. कारण त्यांनी 2 भाषणात असं बोललेलं आहे. ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो तुम्ही तर आता छाती बुडीत मराठा मराठा, मी तर मराठ्याकडून बोललो, मग तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. तुमचा काय समज आहे त्याच्याकडून बोलत त्यांच्याकडून बोलत? काय समज? तुम्हाला बोललो आम्ही काही? तुमच्याबद्दल काही शब्द काढला? तुम्ही कोणत्या तरी वाढणार त्यांची तिकडची? तुम्ही कोण? अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणले ओबीसीच्या बद्दल, तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला. तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो, तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचा. तुम्ही एकटेच काय ते काय तिरशिंगराव लागून गेले काय? मग तुम्ही काही मर्यादा येतात. मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानतोय म्हणून मी बोललेलं नाही. आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबांना, त्यांना नीट समजून सांगा, दुसऱ्या बारीने मी सोडित नसतो. मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवढ्याचा. त्यांचं वय आहे, मी त्यांचा आदर करतोय, मोठ्या किमतीचा माणूस आहे. आपल्यासारख्या लेकरांच्या तोंडातून शब्द जाऊन त्यांना डाग लागू नये. मग भावना समजत असली समजून घ्या, नसता मी पुरा पान उतारा करीत असतो, एक ते सोडितच नसतो. कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही. असं त्यांचं झाले 5 वेळेस, आणि 5 वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका, तर त्यांना काय दम निघत नाही. त्याच्यामुळे शेवटची संधी, आणि ती निलेश राणे साहेबाला मुद्दा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा. कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या, ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही. हो, आणि ते आता 1 घंट्याने बोलले तरी नाही सोडणार. आणि त्यांची ज्यांनी तयारीच नाही खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली. हा, ते जर मला म्हणत असले मराठ्यांची काय ताकद आहे, मला चॅलेंज देत असले ना, ते जर मला चॅलेंज देत असले ना, तर मग मी बी लय ना. ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे. मग हा, त्यांना बी माहिती आहे मग मी काय, मी बी मराठाचे ना. मग पण आपल्यात आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बोलत गप बसलेलो. आम्ही तिसऱ्याला बोललो की तुम्ही लगेच मध्येच बोलायचं. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं? आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द, तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जातीकडून बोलतो, त्या टायमाला तुम्ही आमचं पण बोलायला पाहिजे. आम्ही तिसऱ्याला बोललो की मध्येच पडत घेतलं की तुम्ही काय ठेका घेतला का? आणि तुम्ही मध्ये पडाल, तुम्ही गुंड आहेत. आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजेल काय तुम्ही? मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही जायलाच नाही पाहिजे. एवढा मोठा उंचीचा नेता आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे, आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे. तुम्हाला बोललं तर ठीक आहे. आणि हातोरात पळून नाटक उपोषण 4 दिवस करून बघा, कुंकुम हवा निघन ना, मग कळलं. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून कुठे सरकारचे सगळे नाही. देशभरातल्या आरक्षण आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम झालेला नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले मला माहित नाही, परंतु आमचा शिंदे साहेबांवर देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास आहे. काय असतं, कशाने काय पडतं कशाने काय पडत नाही. आरक्षण दिल्यास सरकार पडतं का नाही पडतं मला नाही माहित. पण मराठी काही करू शकते एवढं मात्र मला माहित. मी ती खात्री देतो. काय असतं, आणि कोणाला जर ते परत एक सांगता राहून गेलं, कोणाला जर वाटत असलं अथोरणात नाटक फिटरना, काय असतं, माणूस थोडं ऑटोमॅटिक खूप दिवस झाल्यामुळे, रक्त कमी झाल्यामुळे चिडचिड होत असते. एखादा अर्धा शब्द जात असतो. शेवटी आम्ही लेकराच्या वयातले, समजून घ्यायला लागतं. एवढा मोठा परत माणूस आणि बस त्याच्यावर लिहित थोडं टिप्पणी वाजणार आहे. तुम्ही महाराष्ट्र गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको आणि आंदोलन आता तीव्र स्वरूपाने. एसटी पण बंद आहे. हिंगोलीमध्ये बसही झाली, एसट्या पण बंद आहे झाले. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. गोल गैरसमजात शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना राहू नये, ही माझी एक प्रामाणिक आणि संयमपणाने मी आंदोलन करतो म्हणून त्यांना सांगतो. तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणारी. तुम्ही आधी सूचना काढलेली आणि तुम्ही वेळ बी घालू नका त्याच्यात. करू 15 दिवसांनी, करू 13 दिवसांनी. हरकतीबाबतचा काय विचार करायचा हे पूर्ण अधिकार राज्य सरकारला.
हरकतीबाबत किती मनावर घ्यायच्या आणि किती नाही घ्यायच्या. त्यामुळं त्या सगळ्या सोयऱ्यात नुसता मराठ्याचा फायदा नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीचा सुद्धा फायदा आहे सगळ्या. म्हणून त्यांना ती अंमलबजावणी करावं लागणार आहे. ते जर म्हणले आता आम्ही दिलं, आम्ही शपथ वाहिली होती, आता पुढे म्हणाल तर काय काय माहिती, काय माहिती मराठा समाज मागास नाही. तू आहे की एकटा, मग तू एकटा मागाशी जावं. ते मग परत काहीतरी म्हणलं होतं श्रेय घ्यायसाठी चाललंय. आणि आमचं बघतो ना, येऊन दुसरे कोणी बी आमच्यात जे आता मागासवर्ग आयोग गठीत झाला, मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला, त्याने आमचं बघू कोणी श्रेय घ्यायचं घेते. गोरगरीब मारायला लढले बिचारे 5 महिने झाले, घेऊन आणला काय फरक पडला. तुला काय करायचं, तू घेतो, तुला काय करायचं. आम्ही कोणाचं श्रेय घेऊन येतं काही करू, नाही तर आमचा कोणी घेण्याखाना त्याला घ्यायचं असलं ते म्हणून मायामुळे झालं. बरं तो यामुळे झालं, काय करतो मग आता. तुला गोरगरिबाला नाही मिळून द्यायचं हे श्रेय, रक्त यांनी जाळलंय. म्हणून मागासवर्ग आयोग झाला, गठीत झाला. आणि तो अहवाल आला, आणि त्या ज्या 20-25 मराठ्यांना पाहिजे त्यांच्यासाठी हेच आरक्षण देऊ लागले ते बिचारे. घ्यायचं नाही यांना श्रेय. काय आम्ही तुम्हीच घेतले सगळ्या दुनियात, तुम्ही घेतलं श्रेय. पण तुमचं पाय गुन्हा असा आहे की ते 6 महिने पुढे टिकतच नसायचं. या पठ्याने तरी आयुष्याचं कल्याणच केलं. आता राज्यासाठी दिलं, केंद्रासाठी दिलं मराठ्याला आरक्षण, पण आणखीन एक फुटली नाही. मला वाटलं होतं तेवढं सांगतो, परत तुम्हाला विचारायचं देतो. टेम्पो आंदोलनाचा कमी होईल काय, आता टेम्पो कमी होईल. लय झालं आंदोलन बंद पडत असताना वाढतच चाललंय ना. एक आलो इकडे ठुकली, एक तिकडे ठुकली. घरची झोप येऊन देत नाही, कोणाला काय म्हणते त्याचा निळ नाही. मी टचकून जागा होतो. मला वाटतं 2-4 भलोगच भरत आहे, कमी नव्हती. हे एखाद्याची जिरिल्याशिवाय आता गप्पच बसत नाही दादा. काल मुख्यमंत्र्यांची OSD तुम्हाला भेटून गेलेली आहे, नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं, काही चर्चा झाली का. दुरुस्ती ते तेवढे झलपट्याला मला सांगितलं, ते घालते झलपटे मी लिहून द्यायला आणि ते लिहून घ्यायला. 2च लफडी चालू आहे दिवसापासून. तेच सांगितलं त्यांना, तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार. पाटील भुजबळ म्हणाले की बळजबरी कोणालाही OBC मध्ये घेऊन नका. अरे ती काय गप्पा सांगा, 1-2 प्रश्न झाले त्याचा येतेच. OBC मध्ये घेऊ नका. मग आता आम्ही OBC येतो, तू कोण आहे, तो चिकित्सा करायला लागणार, तो OBC आहे का. काळाला मिळणार राहिला तो आपला 1967 ला जाऊन भरला भोटाला आरक्षणात खातो. तो काय आता ते काय, त्याला काय, त्याला एखादा घरपूर लागत असला तेव्हा आपण गप्पच म्हणा. सकाळी म्हणताना तुमचं नाव घेतलं नाही अशी एक चर्चा आहे, ते फक्त आंदोलक असं म्हणाले. त्यावरून असं एक बोललं जातं की तुमच्यावर नाराज आहे कोण. यापूर्वी ज्या ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलायचे त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं असं वगैरे तुमचे नाव घेऊन सांगायचं, विनंती करायची. पण आज असं म्हणाले की आंदोलकांनी आंदोलन करायला नको होतं आणि आंदोलन थांबवावं असं ते म्हणाले. त्यामुळे आता चर्चा सुरू झाली की मुख्यमंत्री नाराज आहेत. ते कोण पण ते म्हणजे तेच लय अर्थ होते. ते म्हणजे कोण, ते चले डानगले अर्थ होते. हा मुख्यमंत्री का म्हणाले की नाव न घेता आंदोलन करण्याची गरज नव्हती तरी केलं, पण आंदोलन मागे घ्यावं आंदोलकांनी असं म्हणाले. एरवी ते मनोज जरांगे पाटील यांना शब्दाचं नाव घेऊन आवाहन करतात. त्यामुळे नाराज आहेत का तुमच्यावर असं नाही. ते मला नाही माहित नाराज आहेत कशाने असले त्याला नाव आधी, कारण त्याचे शब्द काय मराठ्यांनी 5 महिने खाली पडून दिलेले नाही. आणि नाव घ्यावंच असं काय नाही. आणि आपण सांगितलेलं आंदोलन बसायचं 14 दिवस झाले आधी, आणि एवढंच म्हणलं होतं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेला करणार आहे ते सांगा. नाही केलं तो कशाला बसा, तुम्ही सांगितलंच नाही, मी बसलो. आणि आणखी तर काहीच नाही. 20-21च्या नंतर तुम्ही जर त्याची अंमलबजावणी नाही केली, आंदोलन तुमच्या हाताच्या बाहेर जाणार. मराठवाड्यामध्ये नोंदी कमी आहे, त्यामुळं हैदराबाद आणि मुंबईच्या गॅजेटचा वापर करून
कुणबीमध्ये जसं नोंदी असणारं आरक्षण आहे तसं द्या असं तुमचं म्हणणं होतं. पण आता 3 मुद्दे समोर आले. एक तर कुणबी असणारे, कुणबी नोंदी नसणारे आणि मग पुढचा जो पर्याय तुम्ही सगळे सोडून सांगितला. आता 3 मधला हा पर्याय अजून चर्चेला येतच नाही असं वाटतंय. नाही मधला चर्चेसाठीच हे आंदोलन आहे मराठ्याचं करोड. या बेसवर सुद्धा आरक्षण द्यावं, काय द्यावं सगळ्या सोयऱ्यांचं दादा त्यांना द्यावंच लागणार आंदोलन त्याच्यासाठी द्यावं. गॅजेटचा घ्यायला लागणार, सगळ्या सोयऱ्यांचंही त्यांना घ्यावं लागणार आहे. जाटांचं भाटांचं जे जे ठरलेलं ते सगळंच घ्यावं लागणार आहे. पण सगळ्या सोयऱ्या आमच्यासाठी आता आमच्या पुढचा प्रश्न आहे त्याची अंमलबजावणी करून घेणे. कारण ईशीपीशीचं काय होऊ शकतं म्हणजे आता जो मागासवर्ग आयोगाने का अंदाज आहे तसं होणारच नाही. खात्रीने सांगतो जर ओपन कोर्टात हिअरिंग गेली तर. पण ते काय होऊ शकतं पोरांना ऍडमिशन घ्यायचं ना आता जे पोर आहेत हालचाल आहेत का ईशीबीसीचे आणि एचबीसीचे. कुणी महावितरण मध्ये कुणी तुम्हाला हे आरक्षण गेलं उडून पोरं गेले घरी. PSI लटकाला, शिक्षक लटकाला, त्याला दिला टाकला, महावितरण वल्लेला टाकली. असं होऊ शकतं. म्हणून पक्क घ्यायचं ना काय तर आपलं हे पक्क आहे. मराठ्यांनी हे ओबीसीतलं आरक्षण घ्यायचं. याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करायसाठी आपण ताकद लावायची. ते टिकलं तर घेऊ, नाही टिकलं तर आपण पर्याय रस्ता निवडलेलाच आहे. पर्याय रस्ता जीवनात जीवन जगताना पाहिजे म्हणजे पाहिजे. मग तुमचा वैयक्तिक संसार तुम्ही करताना सुद्धा पाहिजे. गॅजेट जे 2 गॅजेट आहेत ते कुठं चिटकावायचे, सगळे सहला चिटकावायचे, राज्य मागासवर्ग आयोगाने आता जे सरकार त्याला चिटकावायचे, कुणबीला चिटकावायचे, त्याला चिटकावायचे. ते नोंदीच्या बाबतीत कामाला येणार. नोंदीच्या बाबतीत जर माननीय शिंदे साहेबांच्या समितीनं त्याला स्वीकारून लागू केलं तर नोंदीच्या बाबत त्याच्यात नोंदी मराठवाड्याच्या भरपूर आहेत. त्यामुळे त्या मराठवाड्यात होईल. बॉम्बे गॅजेट हे बॉम्बे गव्हर्नमेंटच्या साठी कामाला येईल. सातारा संस्थांमध्ये येणारा परगणा जेवढा होता पूर्वीचा त्यांच्या कामाला येणार. पाटील साहेब काल आले चिवटे जे आले त्यांचे तुम्ही सुधारित त्यांना अध्यादेशाबाबत सांगितलं. आता ते मसुदा घेऊन परत येणार आहेत किंवा काय काही तुम्हाला काही कल्पना दिली का त्यांनी? नाही येतो म्हणले होते पण ते काय मिळालं नाही. परंतु आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोणत्या आम्ही दिलेल्या व्याख्यासह सगळे सोयऱ्यांचे अंमलबजावणी करणे. तुम्हाला जर वाटत असेल आणि नोंदी नसलेल्यांसाठी हे मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून वेगळा प्रवर्ग करून दिलं ते अशक्य आहे. ते तर आहेच मराठ्यांसाठी. परंतु आपला जो हा करोडो मराठ्यांना लढा केलेला आहे सगळ्या सोयऱ्यांसाठी आणि कुणबी नोंदीसाठी हे लढा कायम सुरू राहणार काय. मग तिकडे ते आचारसंहिता लागू नाही ते विचारसंहिता लागू. मागास आयोगाचं आरक्षण, सगळे सोयीबाबतचं आरक्षण, कुणबी प्रमाणपत्राचं आरक्षण, तिन्ही आरक्षणाच्या मुळे मराठ्यांचं भलं होईल असं तुम्ही सतत म्हणता. हे तिन्ही आरक्षण लागले तर कोणतंच मराठा सुटू शकत नाही हे सुद्धा वास्तव आहे. पण तुम्हाला मागास आयोगाच्या आरक्षणाबद्दल काय भीती वाटते, त्याबद्दल तुमच्या मनात शंका काय? नाही अहवालाबद्दल मला शंका नाही, थोडी सुद्धा शंका नाही. अहवालाबद्दल नाही शंका मला थोडी सुद्धा. अहवालाबद्दलची कसली शंका नाही मला. परंतु ते कोर्ट आहे, त्रुटी भराव्या लागणाऱ्या, त्यासाठी हा अहवाल सादर करावा लागणार. मग ते अरे बंद पडे जर ते ओपन कोर्टात हिअरिंग नाही झाली, ओपन कोर्टात जर त्याची हिअरिंग नाही झाली तर मग मात्र अवघड. आणि ओपन कोर्टात झाली तर मग मात्र त्याला कुणीच बोलू शकत नाही, कुणीच. पण मागच्या गोष्टीचा सगळा अनुभव घेऊन सरकार पुन्हा तोंडघाशी पडणार नाही याच्यासाठी सरकार काही प्रयत्न करणार सुद्धा नाही असं वाटतं. ओपन कोर्टाचा विषय ना, त्यांनी प्रयत्न आता केलाय. मागासवर्ग आयोगासाठी मनुष्यबळ वाढवून कोटाना केला, मनुष्यबळ वाढवलं, कर्मचारी वाढवले मिळवले. पण त्याच्यात जर काय असतं क्युरिटी पिटिशन आणि रिव्ह्यू याच्यातला अंतर खूप मोठा आहे. ते ओपन कोर्टात जाईलच याच्यात खूप शंका आहे. पण जर ओपन कोर्टात गेला तर त्याचा फायदा नक्की होईल. फक्त महाराष्ट्राच्या मराठ्यासाठी नसणार आहे, तर देशातल्या 23 राज्यांसाठी त्याबद्दल सरकारला विचार करावा लागेल. त्यामुळे अख्ख्या देशाचा तो प्रश्न होईल. अख्ख्या देशातलेच मराठी शेतकरी आहेत इकडे घुसा म्हणा आमच्यात सगळे शेतकरी आहेत. शेती मला नाही तेवढंच लय वाईट वाटतं. हे सगळे क्षेत्रीय मराठी आहेत, सगळेच लढणारे आहेत,
सगळे शेतकरी आहेत, फक्त शेतीला जुना शब्द करून घेतात. हे जे म्हणतात ना आम्ही नाही येत, हे यांचे दप्तर निघून देणार बाहेर, हे दाबून ठेवले दबाव खाली मंत्र्याचे, यांचे सुद्धा कुणबी सगळ्याची टोटल जुने रेकॉर्ड काढून यांची कुणबी म्हणून निघते, कारण शेतकरीचे दाबून निघणार नाही तर काय होणार. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार त्यांच्या स्वराज्य व्हावं पाल करण्यात आले आणि ज्यांचा आज शेतकऱ्यांचं म्हणणं आहे रायगडावरती राज्याभिषेक म्हणून बोलता म्हणून विचारलं की ते सुद्धा आंदोलन शेतकऱ्यांचं नाही. आता ते आंदोलनाच्या बद्दल दिल्लीतल्या शेतकऱ्याच्या मला नाही माहिती, परंतु हे मिटूस तर आपल्याकडे त्या दिवशी सुद्धा त्यांचे 5-7 राज्यातले प्रमुख आले होते मुंबई. आपण मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढल्याशिवाय शेतकऱ्याच्या हात घालणार नाही, पण एकदा जर शेतकऱ्याच्या हात घातला तर पाणीच बाहेर काढणार, खडकातून सोडणार. धन्यवाद. तुम्ही सलाईन घेतलेला आहे आणि पण महाराष्ट्रातील मराठ्यांना एक प्रश्न पडला की उपोषण किती दिवस चालणार आणि हे थांबणार कधी, त्याचं उत्तर नाही. आता हे उपोषण अंमलबजावणी होऊन सुरू राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांची, परंतु 20 तारखेला जर अधिवेशनात किंवा 21 तारखेला जर त्यांनी याच्यात काय त्यांच्या मनात परिवर्तन करून ते जर त्यांच्या आडमुठ्याच भूमिकेवर राहिले तर मराठ्यांना आम्हाला बसावं लागणार आहे. नावेला जाणार आंदोलनाची दिशा समाज बदलणारच, 100% बदलणार आहे आणि त्यांना त्याचा पश्चाताप येणार आहे. नावेलाच आहे. मी तरी सांगू की दिवसभर बसा सांगतोय, आंदोलन शांततेत त्याची नाही काळजी, पण खूप फसगत होणार मग भयानक. आज आंदोलन आपण जर मागणी पूर्ण होईल त्याच्यामुळं प्रकाश आंबेडकर काल असं म्हणाले तुम्ही आता लोकसभा निवडणूक येते तर ज्यादा लोकसभेत निवडणूक लढवावं आम्ही वंचितच्या वतीने तुम्हाला पाठिंबा. तो आंबेडकर साहेब म्हणले ते त्यांचं मत आहे चांगल्या भावनेतून, परंतु सध्या आमचं डोकं इथे आरक्षण. एकदा आरक्षण झालं, काल जावताना नाही बघितलं तुम्ही कसा लोकांना काय करते, कोणाचा टांगा कुंकड पलटी करून कुंकड नेऊन टाकी दे. कारण हे बघा काय असतं, शेवटी किती दिवस राजकारणासाठी करायचं आणि किती दिवस आपल्या स्वतःच्या लेकरासाठी करायचं याला सुद्धा प्रत्येकाला मर्यादा आहे. एवढंच काय त्यांच्या जीवावर काय माझ्या मराठ्यांच्या अंगावर पांढरे कपडे नाहीये. हा लोकांचा कष्ट करतोय तेव्हा पांढरे कपडे अंगावर घालतो. हे काय आम्हाला काय कोणी 10 रुपयात तेल मीठ आणून देत नाही, हे आमचेच कष्ट करतात आणि आमचेच लोक आहेत. उगाच गुण काय गायचं, ते आमचा साहेब ते तशा गाडीत आला, तो गाडी घाल तिकडे खड्डीत नदी त्या खड्ड्यात काय त्याचं मोठे पण सांगून आपल्या लेकराचं वाटलं व्हायला लागलंय. त्याच्यापेक्षा मराठ्यांनी असं डोक्यात धरलं आता आपलंच लेकरं अधिकारी बनवायचं, पुन्हा पुढे हात पसरायची गरज नाही आपला. म्हणून मराठे आता काहीच नाही, कोणत्या पक्षाचा नेता असू द्या. अहो आम्ही काय भाजपमधल्या मराठ्यांसाठी करत नाहीत का, शिवसेनेच्या मराठ्यांसाठी करत नाहीत का, राष्ट्रवादीच्या नाहीत का, कोणासाठी करत नाही. हे सगळ्याच इथं काय जाती इतर पक्षाचा आणि त्याचा काय संबंध सगळ्यांसाठी लढतील. तर हे पक्षाकडून उडीतील, आम्ही उडीतो जातीकडून आणि हे उडीत पक्षाकडून आमचे असून मग यांचे टांगे पलटीने होईल काय होईल. तुम्हाला काय की तुम्हाला मुदत देत इथपर्यंत आणलेलं आहे, तुमची मुदत आधीपर्यंत होती, सरकार इथे का तुम्हाला वेळ देत आहे, त्याच्या तांत्रिक अडचणीमुळे की हा मुद्दा डायव्हर्ट करायचा आहे. आता ते 20 तारखेला क्लिअर होईल, आता नाही त्याच्यावर ते बोलता येणार आपल्याला. महाराष्ट्रभर रस्ता रोको केले जात आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केली जातात, त्या आंदोलकांच्या काय आता काय राज्यात रस्ता रोको आहेत किंवा काय आंदोलन आहेत, मला हे रात्री 3 वाजल्यापासून समजायला लागलं. काय उपोषण सुरू असताना माणसाला जाणून घेतलं पाहिजे. कधी पण चिडचिड होती आणि काय कळत नसतं, एकदम माणूस हे होऊन गेलेला असतो. त्यामुळे काय होत होतं राज्यात मला काय माहित नव्हतं. फक्त माझा मायबाप इथं येऊन आरडायचा हे करायचा, मग ते मला कुठंतरी असं वाटलं की चला आपल्याला दोघं आपण एकमेकाला आता सध्या गरजेचे. समाज मला पाहिजे, मी समाजाला पाहिजे, त्याच्याशिवाय आमचं कल्याण होत नाही. म्हणून आपण ते सोडलं. परंतु तुला रस्ता रोको राज्यात ते असतील, फक्त शांततेत करा एवढंच म्हणणं आहे. उद्रेक जाळपोळ करू नका, आता दुसऱ्याला संधी देऊ नका.
कारण गनिमे कावळे सुद्धा शिका. काय होतंय, रथचे कोणीतरी आंदोलन करून जाते, आपण करतो दिवसभर, आणि रातचे कोणतरी आंदोलन करून जातात ते येतं आपल्यावर. त्याच्यामुळं आपण थोडं फक्त हुशारीने करा, एवढंच. चल, धन्यवाद. सुरक्षा वाढवली असं कळालं, अधिकृत माहिती नाही मला, माहिती त्याची अधिकृत माहिती मला नाही माहिती. सहकाऱ्यांना कुणाला काही सांगितलं का पोलिसांनी? अलीकडच्या काळामध्ये जे प्रकार घडले आणि ते प्रकार आता ते चालूच राहते. बघूयात आपण गृहमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना सुद्धा काही विशेष गोष्टी सांगायच्या राहिल्या त्या सांगणार त्याबद्दलच्या. कारण त्याच्यात त्यांनी काय तपास केला किल्ल्यावरचा मला नाही माहिती, परंतु त्यात आणखी नाही एक दोन गोष्टी ते त्यांच्या कानावरती आपण टाकणार आहे. चलो, धन्यवाद. गोखले इन्स्टिट्यूटला मराठांचा अहवाल सादर करण्यासाठी प्रोजेक्ट दिलेला आहे दादा, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही जो अहवाल तयार करणारा व्यक्ती आहे तो त्यामध्ये बसत नाही आहे असं आमचं गोखले इन्स्टिट्यूटकडे दिलेलं आहे. आता त्याच्यातली मी माहिती पूर्ण नाही घेत. एवढ्या मोठ्या विषयावर बोलताना माणसानं कधी अधिकृत बोलत असताना माहिती घेऊन बोललेलं बरं. माझ्यासारख्यानं तरी कुठं अचानक कुणी तुमच्यासारख्या प्रश्न विचारला म्हणून काहीतरी थातूर मात्र उत्तर द्यायचं. त्यातली मी पूर्ण माहिती घेऊन दखल घ्यावी असं मी माहिती घेऊन त्याच्यावरती सांगतो. गोखले इन्स्टिट्यूटचा मी आहे म्हणून बरोबर नाही, त्यातली मला माहिती नव्हती. उगाच उत्तर देणं म्हणजे आपलं मग ते काय होतं, अतिविषयी. त्यामुळे मला माहितीच नाही, मी त्याची पूर्ण माहिती घेऊन डिस्कस करून. त्यांनी दिलेल्या अहवालावरून तपास हे सर्वे करायला लागलेत आणि त्यातली प्रश्नावली सुद्धा जी आहेत ती याच्याशी. आता मुख्यमंत्र्यांना तो अहवाल स्वीकारलाय, त्यांच्या अधिकारात त्यांना कॅबिनेटमध्ये तो घ्यावा लागणार आहे. अहवाल कसा आहे त्याच्यानंतर ओपन होणार आहे, अगोदर कसा अहवाल ओपन होईल. चल, धन्यवाद.
आहे.